मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आपलं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामधला आजचा सगळ्यात इंटरेस्टिंग दिवस होता. आज थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या समोरासमोर आले. ॲक्च्युली उद्धव ठाकरे यांची खुर्ची ही एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीच्या शेजारी दिलेली होती. मात्र ठाकरेंनी ती कशा पद्धतीने टाळली आणि एक खुर्ची सोडून ते बसले. म्हणजे फक्त एका खुर्चीचं अंतर होतं. इकडे उद्धव ठाकरे आणि इकडे एकनाथ शिंदे असे बसलेले होते. ही एक स्टोरी आहे. त्याच्यानंतर आज विधिमंडळाच्या बाहेर विरोधी पक्षामधल्या अनेक आमदारांनी बनियन आणि लुंगी घालून आंदोलन केलं. याशिवाय विधिमंडळामध्ये अचानकपणे उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. ते भाषण कशासाठी होतं हे सगळं मी सांगणार आहे. याशिवाय देवेंद्र फडणवीसांनी आज जी उद्धव ठाकरे यांना ऑफर केली की तुम्ही इकडे येऊ शकता, 2029पर्यंत काही स्कोप नाही वगैरे, या सगळ्या गोष्टी सुरू करूया. तर आज विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होतं आणि आपल्याला माहिती आहे की अंबादास दानवे हे शिवसेनेचे नेते आणि आज सध्या आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपतो आहे 29 ऑगस्टला, म्हणजे पुढच्या महिन्यात. पण एखाद्या व्यक्तीचं आमदाराचं कार्यकाळ संपणार असेल तर त्याच्या आधीच्या सेशनमध्येच त्यांचा निरोपाचा समारंभ याच्यावर भाषणं होतात. तशी ती भाषणं आज विधान परिषदेमध्ये झाली. आता या भाषणाच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांना सुद्धा या ठिकाणी विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेसुद्धा दिसले. उद्धव ठाकरेंनी सुद्धा भाषण केलं, दानवेंचं कौतुक केलं. याशिवाय उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना सुद्धा टोले लगावले की दानवे कसे एकनिष्ठ निघाले, एकनिष्ठ आहेत, कट्टर शिवसैनिक आहेत ते. आणि त्यांनी दानवेंनी कसं ज्यांनी ताट वाढून दिलं त्यांच्यासोबत गद्दारी केली नाही, खाल्ल्या मिठाला ते जागले, अशा प्रकारचं भाषण उद्धव ठाकरे यांनी केलं. थोडक्यात हे सगळं त्यांना एकनाथ शिंदे यांनाच सुनवायचं होतं. एकनाथ शिंदे यांनाच टोला होता हा. आणि हे सगळं झालं. याशिवाय बऱ्याच गोष्टी ते बोलले की दानवे यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून कसं चांगलं काम केलं आहे, विरोधी पक्ष नेते म्हणून कसे मुद्दे उचलले आहेत. एका महिलेचं सुद्धा उदाहरण दिलं की तिच्या मुलाला शाळेत जायला पैसे नव्हते, तर दानवेंनी त्या मुलाचं ॲडमिशन करून दिलं आणि त्याची जबाबदारी घेतली. या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करायला उठले. त्यांनीसुद्धा दानवेंचं कौतुक केलं. ॲक्च्युली हा सोहळा असतो ना, हा जरा असा हलका फुलकाच असतो. म्हणजे कारण की एक आमदार 5 वर्षाची आपली टर्म संपवणार असतो आणि विधान परिषदेमध्ये पुढे ते कधी निवडून येतील हेही माहीत नसतं. त्याच्यामुळे अशा प्रकारे धन्यवाद देत असताना सगळेजण चांगलंच बोलतात, कौतुक करतात आणि तसं ते होतंही. दानवेंनी आतापर्यंतही जे मुद्दे उचलले ते खरोखर महत्त्वाचेच आहेत, होतेही. तर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा भाषण केलं. देवेंद्र फडणवीस पण म्हटले की दानवे कसे आमचेच होते, ते कसे भाजपकडूनच तिकडे गेलेले आहे, मग भाजपने कसं त्यांना काढून टाकलं वगैरे भाषा त्यांनी वापरली. खरं तर हे बोलायला काहीच गरजेचं नव्हतं की पक्षाने त्यांना काढून टाकलं. पहिल्यांदा तर ते म्हणाले की आमचे वाद झाले होते काहीतरी पक्षातच त्यांचे, आणि मग असं ते काहीतरी बोलले. जाऊ द्या, आता देवेंद्र फडणवीस आहे ते बोलणारच. पुढे म्हणाले काय, फडणवीस म्हणतात की दानवे साहेब, तुम्ही आता तुमची टर्म संपली पण तुम्ही परत या सभागृहामध्ये येऊ याल असं मला वाटतं. तेवढ्यात ते टोला लावतात की आता उद्धव ठाकरे म्हणतील की हे लगेचच पळवायला लागले की काय, पळवापळवी करणारे काय, फोडाफोडी करणारे काय. म्हणजे बघा, एखाद्या माणसाचा जे मनात असतं की नाही ते असं कोणीतरी ओळखेल का म्हणून पण ते बोलून दाखवतं. तसं ते झालं की फोडाफोडीचं तुमच्या डोक्यात आहेच आणि ते कोणाला तरी कळेल किंवा ते आरोप नेहमी होतात जे की आहेच म्हणजे. तर ते बोलले असं की उद्धव ठाकरे म्हणतील लगेचच फोडायला लागले का वगैरे. तर ते म्हणाले की मला काय असं फोडाफोडीला आत्ताच करायची नाही आहे, ह्याला अजून वेळ आहे, 2029पर्यंत वेळ आहे. म्हणजे 29ला फोडाफोडी करणार आहे का. शिवाय ते हेही म्हणले की हां उद्धव साहेब, आम्ही तिकडे येण्याला काही स्कोप नाही आहे पण तुम्ही इकडे येण्याला मात्र स्कोप आहे. थोडक्यात ऑफर देऊन टाकलेली आहे. आता एवढं तुम्ही घायाळ केलं उद्धव ठाकरे यांना, अख्खा त्यांचा अर्ध्यापेक्षा मोठा पक्ष फोडून नेला, चिन्ह नेलं, सगळं तुम्ही तुमच्या मनाने करवलं. आता सभागृहामध्ये जरी तुम्ही हसत हसत उद्धवजी म्हणत असले, दानवेजी म्हणत असले, तरी त्या पक्षासोबत काय केलं याच्यासाठी अख्खा महाराष्ट्र साक्षी आहे. आणि इतका घायाळ झालेले असताना उद्धव ठाकरे हे मला नाही वाटत की कधी भाजपच्या ह्याला जातील. कारण त्यांना आता कळलेलं आहे की हे किती भयंकर पद्धतीने तुम्हालाच संपवण्याचा कट करतात.
हे सगळं झालं. विधिमंडळामध्ये आज अनेकांनी चड्डी बनियन गँग, कोण माहिती आहे ना, त्यांच्यासाठी आंदोलन पण केलं. म्हणजे हे आंदोलन काय होतं तर तुम्ही पाहिलं असेल गेल्या 15 दिवसामध्ये संजय गायकवाड जेवण खराब मिळालं म्हणून खाली येऊन सर्वसामान्य कामगाराला त्यांनी मारहाण केली. ते चड्डी बनियनवरच आलेले होते. त्याच्यानंतर ते संजय शिरसाट घरामध्ये बिडी फुकट मस्त फोनवर बोलत आहेत, ते पण बनियनवर आहेत आणि त्यांच्या बॅगमध्ये पैसे दिसत आहेत. याशिवाय काही महिन्यांआधी गोगावलेंचा एक व्हिडिओ येत होता, त्याच्यामध्ये ते ओम फट स्वाहा आणि कुठली तरी अघोरी सगळं ते करतायत, त्याच्यामध्ये पण ते उघडे दिसत आहेत. उघडे म्हणजे अप्पर बॉडी. आणि त्यामुळे हे जे काही सगळं व्हायरल झाले, त्यामुळे यांचं म्हणणं होतं की ही जी गँग आहे, चड्डी बनियन गँग आहे, म्हणजे त्यांचे तसे फोटो आले असं नाही. प्रत्येकजण मला असं वाटतं घरामध्ये आपल्या त्याच अटायरमध्ये राहत असेल. पण सांगायचा मुद्दा हा होता की असं संजय शिरसाटांच्या बॅगमध्ये इतके पैसे सापडणं, गायकवाडांनी खाली येऊन सामान्य कामगाराला मारहाण करणं, हे हुकुमशाही दर्शवते, हे तुमची गुंड प्रवृत्ती दर्शवते, हे तुम्ही भ्रष्ट आहात हे दर्शवते. आणि ह्या अशा भ्रष्ट लोकांना कोण सपोर्ट करत आहे तर ते आजची सत्ता, फडणवीस, भाजप, हे सगळे. आणि त्यामुळे यांनी आंदोलन केलं की ह्या गँगचं करायचं काय, ह्या गँगला सरळ करावं लागेल आपल्याला राज्य नीट करायचं असेल तर, म्हणून एक असं प्रतिकात्मक आंदोलनसुद्धा झालं. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा पार्ट की हे सगळं झाल्याच्या नंतर संध्याकाळी शेवटी एक बाहेर सगळ्यांसाठी बसायची व्यवस्था केली होती आणि त्या ठिकाणी तो समारंभ होणार होता. आणि ही व्यवस्था केलेला असताना एक ऑकवर्ड सिच्युएशन की अशी पहिली रांग आहे, तुम्हाला व्हिडिओ ते दिसत असेल की ह्या रांगेमध्ये फडणवीस आहे, एकनाथ शिंदे आहे, नीलम गोरे आहेत आणि तिकडून उद्धव ठाकरे येतात. उद्धव ठाकरे येत आहे असं दिसल्याबरोबर एकनाथ शिंदेंचं जे ऑकवर्ड झालं, म्हणजे अख्खी बॉडी लँग्वेज त्यांची जर पाहिली तर त्यांना असं झालं की मी काय करू, म्हणजे एवढी गद्दारी केलेली आहे, कुठे घेऊन जाऊ ना म्हणून. आणि जो खोटा माणूस असतो ना, तो नजरेला नजर नाही भिडवू शकत. तुम्ही कधी पण बघा, जे खूप खोटं बोलतात ते असं करत बोलतात. तर एकनाथ शिंदे, लाईटला काय झालं, एकनाथ शिंदे यांनी जसे उद्धव ठाकरे येत आहे असं दिसलं, त्यांनी एकदम असं चष्म्याला हात लावला, काहीतरी आपण चष्मा ॲडजस्ट करतोय असं दाखवलं आणि उद्धव ठाकरे पुढे आले. आणि नीलमताई गोरे त्यांना म्हणतात की अहो बसा ना तुम्ही इथे. तेव्हा ते म्हणतात की इथे नाही, मी इकडे बसतो. आणि इकडे जे बावनकुळे बसलेले होते त्यांनी बाजूला केलं, म्हणजे त्यांना इकडची जागा दिली. त्यांना म्हटलं की तुम्ही इकडे बसा आणि उद्धव ठाकरे हे इकडे बसले. नाही तर जर का अशी सिच्युएशन झाली असती तर त्यांना त्यांच्या शेजारीच बसावं लागलं असतं आणि ठाकरे बसलेही असते. त्यांना काय भीती आहे ना. मी तर म्हणते की अशा वेळेला BP वाढला असा तो म्हणजे शिंदेंचा, की आता काय करू. इतके वर्ष ह्या माणसांनी, यांच्या पक्षांनी आपल्यासाठी काय काय नाही ऑफर केलं. मुख्यमंत्री असताना आपल्याला इतकं महत्त्वाचं खातं दिलं, त्या खात्यामध्ये आपण कैक घोटाळे केले असतील आणि ते सगळं दाबण्यासाठी आता आपण कोणाच्या बाजूने आहोत हे सगळं त्यांना आठवलं असतं. ते इमॅजिन करू नाही शकत. म्हणजे मला आता थोडा विचार केला तरी असं वाटतं की काय नेमकं त्या सिच्युएशनमध्ये झालं असेल. पण जे काय झालं एकदम मस्त झालं आणि असा फोटो छान आला. एका फ्रेममध्ये दोघंही दिसतात, फक्त एका खुर्चीचं अंतर आहे. आणि ते पण उद्धव ठाकरे यांनाच वाटलं असेल की नको बाबा अटॅक बिटॅक यायचा, त्यापेक्षा मी बाजूला बसतो. कारण आल्याबरोबर नजर तर झुकवलीच होती, ऑकवर्ड झालेच होते, काय करू कुठे जाऊ असं झालंच होतं त्यांना. म्हणून नजर खाली केली, चष्म्याला हात लावलाच होता. आणि त्यामुळे हे सगळं झालं आणि हे पाहणं मजेशीर होतं. अशा सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या प्रकरणावरून तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि फडणवीसांचं जे काही बोलणं होतं त्याच्याबद्दल काय आहे, दानवेंचं विरोधी पक्ष नेते म्हणून, शिवसेनेचे आमदार म्हणून काय तुम्हाला त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा होत्या, काय पूर्ण केल्या नाही केल्या तेही सांगा. अर्थात दानवेंचं कौतुक खरंच करण्यासारखं आहे की ज्या काळामध्ये उद्धव ठाकरेंसोबत अनेकांनी गद्दारी केली, अनेकांनी सोडून गेलं. आणि हे खूप सोपं असतं की जिकडे पैसा दिसतो तिकडे निघून जाणं हे सोपं आहे. पण नाही, माझी काहीतरी निष्ठा आहे, माझी काहीतरी प्रिन्सिपल आहे, तत्त्व आहे. आणि मला असं वाटतं की ज्या व्यक्तीने आपल्याबरोबर प्रामाणिक व्यवहार केला, आपण त्यांच्या बाबतीत प्रामाणिक राहावं. याच्यासाठी तुम्हाला एक मनाची ताकद लागते, तुमचं मन फार स्ट्रॉंग लागतं की मी घाबरणार नाही ईडीला, CBIला, कशाच चौकशांना मी घाबरणार नाही. आणि मी जी व्यक्ती खरी आहे तिच्यासोबत राहीन.
निदान मला आत्ता जी वाटतं की ह्या व्यक्तीच्या सोबत राहणं गरजेचं आहे, तिच्यासोबत राहीन, हा स्टँड घेऊन फर्म राहण्याला खरंच ताकद लागते. आणि ती अंबादास दानवे यांनी दाखवली. ते त्यांच्यासोबत होते आणि इथून पुढेही ते सोबत असणार आहे. इथून पुढेही ते अर्थातच सभागृहामध्ये येऊ शकतात, कारण याच्या आधीही ते 2दा आमदार राहिलेले आहेत. पण आत्ता सध्याची त्यांची टर्म संपलेली आहे. आणि मी तर म्हणतो या सगळ्या लोकांचे चांगले दिवस खूप लवकर येऊ. चांगले म्हणजे आपल्याला या सगळ्या लोकांना सत्तेत पाहायचं आहे. आता खूप झालं, थकलोय, शेतकरी थकले, भाव नाही मिळत आहे, शाळा बंद पडत आहेत, तिजोरी तुम्ही खडखडाट करून टाकलेला आहे, अशी पूर्ण खाली करून भरपूर कर्ज घेऊन जेव्हा कर्ज फेडायची वेळ येईल तेव्हा तुम्ही सत्ता दुसऱ्यांच्या हातात देणार आहे असं वाटायला लागले. पण मला असं वाटतं त्याच्या आधीच खूप बरं होईल जर का आपल्याला अजून नवीन चेहरे इथे पाहायला मिळाले तर. या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. ChatGPTचा एक मास्टर कोर्स मी तुमच्यासाठी आणलेला आहे, अत्यंत सोप्या भाषेमध्ये, मराठीमध्ये. तुम्हाला इंग्रजी येत नसेल तरी चालतं, तुम्ही फक्त फोन वापरू शकत असाल तरी तुम्हाला मी ChatGPT कशी वापरायची आणि किती वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही ChatGPT वापरून करू शकता आणि तुमचे खूप पैसे वाचू शकतात. तुमच्या मुलाच्या ट्यूशन लावायची गरज राहणार नाही. तुम्हाला अनेक गोष्टी, तुम्हाला तुमच्या बॉडीला तुम्हाला हेअरकट कोणता शोभणार आहे, तुमच्या एखाद्या घराच्या कोपऱ्यामध्ये काय डेकोरेशन करावं, या सगळ्या गोष्टी ChatGPTला विचारायचं असेल तर नेमकं काय प्रॉम्प्ट आहेत हे सगळं याच्यामध्ये मी शिकवलेलं आहे. तुम्ही तो कोर्स फक्त 199 रुपयात आहे, जॉईन करू शकता. आणि काय होतं की अनेकांना मला मदत करायची इच्छा असते, पण मला असं वाटतं की कुठेतरी मदत करण्यापेक्षा असे मी जे कोर्स तयार करते ते जर तुम्ही विकत घेतले तर त्यांनी सुद्धा मला मदतच होते. आज इतकंच, थांबते. धन्यवाद.